नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची 8वी तिथी आहे. नक्षत्र मृग आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:12 ते 9:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 ते 1:02 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:09 ते 12:38 आणि यमगंड काळ दुपारी 3:35 ते 5:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11:45 नंतर हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 नंतर हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल, तृतीयात भ्रमण करेल आणि व्ययातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना थोडासा विचार करणं आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय सणात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल चांगला दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही करू शकाल. आर्थिक संदर्भामध्ये तुम्हाला लाभ होतील. मात्र खर्चाच्या संदर्भात किंवा गुंतवणुकीच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दुपारपर्यंतचा कालावधी जो आहे त्यामध्ये थोडंसं तुमचं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा स्ट्रेस जाणवेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. तुमच्यातले एनर्जी लेवल मात्र अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 नंतर हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडासा स्ट्रेस जास्त आल्यासारखा जाणवेल. हातातली कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसतील. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 नंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातल्या व्यवहाराबद्दल थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल, जरा तुमचा मूड, तुमची एनर्जी, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निर्णय घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र तुमच्या कामाची वाहवा होईल. तुमचा मूड, एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे होईल. याचप्रमाणे थोडंसं निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. इझी मनीच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं थोडंसं आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टी वेगळ्या दिसून येतील. मात्र काळजी करू नका. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमचा मूड आहे तो थोडासा निगेटिव्ह दिसून येईल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्ही मांडलेले अंदाज चुकू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल आणि विद्यार्थ्याला नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही थोडंसं ॲक्टिव्ह राहाल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:45 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीतल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं धावपळीचं दगदगीचं राहील. मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दुपारपर्यंतचा कालावधी उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.